झीज करतो असा आधार गवसला पाहिजे. पण हा आधारच बऱ्याचदा गवसत नाही. म्हणून तुकोबा सांगतात तो आधार दुसरा तिसरा कोणता नसून तुमच्या अस्तित्वाला कारणीभूत जो आहे तोच आधार आहे. तुमच्या अस्तित्वाला जो कारणीभूत आहे तोच तुमचा आधार. आपल्या अस्तित्वाला कारणीभूत फक्त एकच आहे. काय बोलतोय? आपल्या अस्तित्वाला कारणीभूत जो आहे तो आपला खरा आधार. आणि आपल्या अस्तित्वाला जर कारणीभूत कोण असेल तुमच्या माझ्या अंतःकरणात वास करणारा भगवान परमात्मा विठ्ठल विठ्ठल. माता जर आपल्या अस्तित्वाचा आधार आपल्या आत आहे
पंचकीवर मोराच्या पताची टोपी, अंगात 12 बंद, हातात चिपळे आणि मग सारखं वासुदेव 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 सारखं तो वासुदेव काही क्षणासाठी थोडा बाजूला, थोडासा त्या वासुदेवाला बाजूला. आता दुसरा वासुदेव आपला. वासुदेव म्हणजे काय? जे भगवान परमात्म्याचं नाव आहे. बरोबर आपण म्हणतो रामकृष्ण हरी गोविंदा वासुदेवा माधव अशा असंख्य नाम, अनंत नामाने सुशोभित भगवान परमात्मा. त्यातलं वासुदेव, वासुदेव वासुदेव म्हणजे काय? जो आपल्यात वास करतो तो वासुदेव. जो आपल्यात वास करतो तो वासुदेव. जो चराचरात वास करतोय, खानाफुलात वास करतोय, पक्षात वास करतोय, झाडात विहिरीत वास करतोय, फळांमध्ये फुलांमध्ये पानांमध्ये चराचरात वास करतोय, तसाच तो आपल्यात सुद्धा वास करतो. आपल्यात वास करतो. मग आपण जर आपलं अस्तित्व शोधायचा प्रयत्न केला तर आपलं अस्तित्व शून्य आहे. फक्त भगवान परमात्म्याचं अस्तित्व सत्य. म्हणून महाराज म्हणाले मी वासुदेव तत्वता. मी तत्वता. आपलं नाव काय बाबा? आपलं नाव काय? ज्ञानेश्वर. नाही त्यांचं विचारलं मी, तुम्हाला नाही विचारलं. ज्ञानेश्वर तुमचं सांगा. हा त्याचं ज्ञानेश्वर, तुमचं सुरेंद्र. बरोबर आहे. आता मी तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय, तर तुम्ही तुमचं नाव सांगितलं. पण महाराज म्हणतात तत्वता हे नाव 0 आहे. आपण कोण आहे? मी वासुदेव तत्वता. तत्वत मला जरा जर ऐकायला आता विषय आलाय तसं चाललाय मला त्या रोगाला, म्हणून मी आपलं काय ठरवून नसते त्याच्यामुळे चाललाय रोग तिकडे. चला मी वासुदेव तत्वता. खरं आपल्याला जे काय नाव असेल ते नाव क्षणासाठी बाजूला काढा. ते नाव आम्हाला मिळालेलं 11व्या दिवशी मिळाले. कितव्या दिवशी तुमच्याकडे होता? 11 का 12व्या दिवशी? 12व्या दिवशी. 12व्या दिवशी नाव मिळाले. जे काय असेल ते तुम्हाला जे मिळालेले नाव आहे ते 12व्या दिवशी. त्याच्या अगोदर 11 दिवस सुद्धा आपण जिवंत होतो. त्यावेळेला आपल्याला नाव नव्हतं. होतं ना? नव्हतं ना. नाव नव्हतं. 12व्या दिवशी कोणाला तरी हुकी आली, त्यानं डोगऱ्या वाटल्या, कापूर केलं. जे नाव ठेवलं ते अख्ख्या जगभर त्याच नावासाठी त्या नावाच्या मागे एवढं उधळलंय त्याचा त्याला भानच राहिला नाही. एवढं त्या नावात गुंगलेलं आहे. म्हणजे 12व्या दिवशी नाव ठेवलं त्यानंतर स्वतःची ओळख आपल्याला ती झालेली आहे. पण खरं जर पाहिलं तर 11 दिवस अगोदर होतो तत्वता आपण वासुदेव आहे. मी वासुदेव तत्वता. कधी कळत हे कळो येईल विचारिता. हे ठाऊक सवागे संता. संताला शरण गेलं की कळत. महावासुदेवात राहतो ठीक आहे. खरं आपलं स्वरूप ते आहे. त्याच्यामुळे आपल्याला किंमत आहे, त्याच्यामुळे आपल्याला आदर आहे, त्याच्यामुळे आपल्याला मान आहे, त्याच्यामुळे सगळे जवळ घेतात. एकदा का आपल्या आतला वासुदेव जो आपल्यात वास करतोय तो वासुदेव निघून गेला की कोणी विचारत नाही आपल्याला. किती वेळ विचारतील? तासभर विचारतील, फार फार 2 तास विचारतील. 2 तासाच्या पुढे मुंबईवाले येईपर्यंत विचारतील. मुंबईवाले सुद्धा लेट व्हायला लागले की मग घाणायला लागतो कोण? ज्याच्यातला वासुदेव जातो तो. मग जसा घाणायला लागतो लगेच गावकरी म्हणतात बाद झाली ती मुंबईवाली एवढं तर नाही, उचला याला ह्याला उचला. म्हणून तर महाराज म्हणतात महाराज गुंग होऊ नये माणसाने. अस्तित्वाला ओळखलं पाहिजे. तो का म्हणे
जायचं म्हणजे काय करायचं? शरण जायचं म्हणजे सकाळी उठायचं, गरम पाणी करायचं, ते कोमट करायचं, पुन्हा त्याच्यात गुलाब अत्तर टाकायचं, पुन्हा ते देवाच्या अंगावर ओतायचं, पुन्हा ते देव पुसायचे, पुन्हा त्या देवाला गंध लावायचा, पुन्हा त्या देवावर अक्षर लावायच्या, पुन्हा त्या देवावर तुलस अर्पण करायची, पुन्हा त्या देवाला नैवेद्य दाखवायचा. याला म्हणतात शरण जाणे. बरोबर का? इथे शरण जाणे की पण शरण जाण्याचा अर्थ त्याच्या चिंतनात रमणे, त्याच्या नामस्मरणात रमून जाणे. माणूस म्हणतो ना सेवा करावी, सेवा करावी, सेवा करावी, सेवा करावी. सेवा म्हणजे काय? तुकोबरांच्या मतानुसार सेवा ते आवडी उच्चारावे नाम उच्चारण करणं ही देवाची खरी सेवा. तसं शरण जाणे याचा अर्थ त्याच्या नामचिंतनामध्ये रमून जाणे. आपली शरणागती वेगळी असते. आपली शरणागती न बोललेली बरी. आपण शरण करीत असतो नाही का? आपण खाऊन पिऊन चहा पाणी घेऊन नाश्ता पाणी करून मग देवाला शरण जातो. असली शरणागती नाही. एक क्षण सुद्धा ज्याच्यापासून विभक्त राहू शकत नाही तो भक्त. जो भगवंतापासून कधी विभक्त राहू शकत नाही तो भक्त. आपण कायमच विभक्त आहे. समजा देव जर आपल्यापासून विभक्त झाला चालेल का? नाही चालू शकत का? देव आपल्यापासून विभक्त झाला बाजूला निघाला चालेल? कधीच नाही चालणार. याचा अर्थ देव आपल्यापासून कधी विभक्त नाही. तसं भक्तांना सुद्धा कधी देवापासून विभक्त व्हायचं नाही. मग आता काय सगळं धंदा सोडायचा, काम सोडायचा, नोकरी सोडायची, शेतीवाडी सोडायची? अजिबात नाही. ते सगळं करायचंय देवापासून विभक्त न होणं. याचा अर्थ काय? सगळं सोडून नुसतंच ते करत बसायचं नाही. त्याच्या अस्तित्वाची अनुभूती सतत घेत राहणं, त्याच्या अस्तित्वाची जाणीव अखंडित हृदयात ठेवणं म्हणजे सर्व भावाला शरण जाणे. आपण जे करतो ते करतोय ते त्याच्या अस्तित्वाच्या आधाराने करतोय ही जाणीव ज्याच्या आत हृदयात खोलवर रुजते त्याच्या हातून कधी वाईट घडत नाही. जे काही करतो ते त्याच्याच अस्तित्वाने करतोय या स्वरूपाने करायला लागलो तर त्याची प्रत्येक क्रिया भक्ती होऊन जाते. अशा प्रकारची शरणागती तुकोबरे म्हणतात. सर्व भावाची शरणागती देवापुढे असावी. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. मग अशी जर शरणागती जर आपण स्वीकारली तर आपल्यामध्ये वास करत असणारा भगवान परमात्मा तो सगळी जबाबदारी आपली घेतो. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. त्याचं वचन आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारील मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच एकू. जो मला शरण आला त्याला मी कधी उघड्यावर टाकत नाही. तुम्ही सत्तेला शरण गेला, सत्ता 5 वर्षांना उघड्यावर टाकते. कळलं त्याचं नशीब. 5 वर्ष जर सत्तेला शरण गेलो तर 5 वर्षांना सत्ता उघड्यावर टाकते. संपत्तीला शरण गेलो तर कालांतराने संपत्ती उघड्यावर कधी टाकेल कळत नाही. सामर्थ्याच्या शरण गेलो तर सामर्थ्य कधी आतून निघून जाईल, कधी एखादा रोग झाला जवळ सगळा सामर्थ्य निघून गेलं कळणार नाही. अंगात ताकद आहे, खूप ताकद आहे, सामर्थ्य आहे म्हणून सामर्थ्याच्या बळावर गर्व करायला लागलो. आणि कुठे एखादी लस लागली, कुठे काही एखादा रोग लागला, अख्खं सामर्थ्य पत्रावळीसारखं बाजूला निघतं. असा माणूस होतो का सुकल्याला? याचा अर्थ सामर्थ्याला शरण जाऊन सामर्थ्य कधी उड्यावर टाकेल कळणार नाही. संपत्ती कधी उघड्यावर टाकल करणार नाही. ही संपत्ती भल्या भल्यांचा घोटाळा केला आहे. संपत्तीने भल्या भल्यांचा घोटाळा संपत्तीने केलेला आहे. म्हणून तर पहा ते असं म्हणतात, पैशाने नाती जुळती, पैशाने नाती तुटती, पैशाच्या जोरावर कोणी चोर मवाली लुटती. या संपत्तीने सुद्धा बऱ्याच कार्यक्रम केला. त्याच्यामुळे संपत्तीच्या शरण जाऊन संपत्ती सुद्धा उघड्यावर टाकू शकते. आता नाही उघड्यावर टाकलं तर तुम्हाला मेल्यावर तरी टाकतीलच. पहा एखाद्या माणसाला लय हवस असतो, इथं पण थोडं घ्यायचं, एक क्षेत्र इथं पाहिजे, त्याला लागून दुसरं क्षेत्र आहे ते सुद्धा मलाच घ्यायचंय, त्याला लागून तिसरं क्षेत्र मलाच घ्यायचंय. बघता 4-5 एकर जमीन घेतलो तरी याला पोट भरत नाही. अजून याला क्षेत्र पाहिजे, अजून याला क्षेत्र पाहिजे. आता तुला क्षेत्र किती? 3.5 हाताचं क्षेत्र लागल. कशाला एवढं क्षेत्र पाहिजे? तर याला क्षेत्र पाहिजेच. अजून थोडं पाहिजे, अजून थोडं पाहिजे, अजून थोडं पाहिजे. किती क्षेत्र घेऊन घ्यायचं? किती लागते? 3.5 हाताची जमीन पास झाली तेवढं करेक्ट याचा कार्यक्रम होतो. पण नाही, याला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजेच्या नादात
हातात घेत 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 बसते. एवढं घेतं क्षेत्र, त्याला वाटतं हे सगळं घेतलेली संपत्ती कधी मला उघड्यावर नाही टाकणार. पुढच्या नियोजनाला करतोय, फ्युचर प्लॅनिंग, भविष्याचं प्लॅनिंग असते. काय नाही आता नाही आपलं काय ठप्प झालं तर एखादं क्षेत्र काढलं, आलेले पैसे त्याच्यावर खाऊ काही होत नाही. एकदा काही घेत 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 कधीही संपत्ती उघड्यावर टाकती, सगळं घेऊन ठेवलेलं असतं क्षेत्र. आणि एकदा का शेवटची किक बसली ना, किक म्हणतोय किक, शेवटची किक बसली आणि ह्यो जर गेला तर सगळं क्षेत्र काय होतं माहितीये, क्षेत्र तिथल्या तिथे राहतो तो भाग सोडून द्या. म्हणजे तुमच्या नावाभोवती होतं ना क्षेत्र, त्या नावाभोवती जे तुमचं क्षेत्र होतं ना, त्या क्षेत्राच्या नावाभोवती आळं होतं. आळं नाही करायचं. तुम्ही कोण गेलाय का नाही ग्रामसेवक कडे, सातबारा नाही गेला तर त्याला आळं झालेलं असतं. आळं बघितलं की एक ओळखायचं. आपलं जर नाव खाली चढलं असलं ना नवीन सातबाऱ्यामध्ये, नवीन नोंद सातबाऱ्यामध्ये जर आपली नवीन नोंद झालेली असली तर एवढं डोक्यात ठेवायचं, वर आळं झालेलं. तसं एक दिवस आपल्याला पण आळं होणार आहे, आपल्या पुढे पण असा कौस लागणार आहे. त्याच्यामुळे लय ह्याच्यात दूध बसायचं नाही. वर जसं एकाच्या पुढे आळं लागलं तसं खाली सुद्धा आळा एक दिवस लागणार आहे. त्याच्यामुळे हे कधी उघड्यावर टाकतील हे सांगता येत नाही. हे नाटकी प्रपंचाची नाटकी नाती गोती, जमीन जुमला, पैसा, अर्धा, संपत्ती सगळं उघड्यावर टाकतं. म्हणाल मला काय सोडायचं का? नका सोडू, मला द्या. सगळं उघड्यावर टाकतं. विनोदाचा भाग सोडून द्या, सगळं उघड्यावर टाकतं. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी, मी जळतो स्मशानी अग्नी सवेकला. मित्राने पत्राने मजला टाकून या गेले. सर्व टाकून जातात. म्हणून तर महाराजांना सांगावं लागतं, नको नको मना गुंतू माया रणारी. काळ आला जबरी ग्रासावया, काळाची एवढी पडेल माझे सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरे भले भले. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवूया. म्हणून मगाशी बोलतो एकांत का असावा. महाराज सांगतात क्षण एक मना बैसोनी एकांती, एकांतात बसावं. क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे. लक्ष 84 फिरता येड झाला शिनलाचे गवारा माय बापा. 84 लक्ष वेळी फिरून 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 कंटाळला. आता बस जरा एकांतात शांत हो आणि भगवत शरणागतीला स्वीकार आणि स्वतःच्या अस्तित्वाचा आधार असणाऱ्या भगवान परमात्म्याला शरण जा. जर त्याला शरण गेला तर तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. दुस्तर असणारा भवसागर भगवान परमात्मा तरुण येतो. म्हणून तुकोबारे सांगतात देवाला शरण म्हणवणी शरण जावे सर्व भावी निवासी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. मग भगवान परमात्मा शरण गेल्यानंतर तो भगवान परमात्मा भवसागरातून पहिला तिराला घेऊन जातो. असं का करतो? कारण एकच, भगवान परमात्मा कृपावंत आहे, दयावंत आहे. त्याच्यामुळे त्याला शरणागताची दया येते. विठोबा रघुनाथ
आत राहणारा भगवान परमात्मा जो चराचरातही व्याप्त आहे, आपल्या आतही व्याप्त आहे, तो भगवान परमात्मा बहुवा हे करुणावंत. बसा काय बहुवा हे करुणावंत अनंत हे नामजा. तो भगवान परमात्मा करुणावंत आहे. जाऊ द्या घ्या सगळ्यांनी काय करायचं लावले संपला विषय. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, देव दयाळू करुणावंत आहे. अनंत हे नामजा भगवान परमात्मा दयावंत आहे, आनंदघन आहे, करुणावंत आहे. त्याच्यामुळे आपली दया येते, दया येते म्हणून तो भगवान परमात्मा आपल्यासाठी सगळं काय करतो. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. त्याच्यासाठी त्याला शरण जावं आणि एकदा का त्याला शरण भावनेनं प्रार्थना केली, शरणागत होऊन प्रार्थना केली, भगवान परमात्मा कधी लांब ढकलत नाही. प्रभु हम भी शरणागत है, स्वीकार करो तो जाने. त्याला शरण जावं, प्रार्थना करावी. झाले काय प्रार्थना याचा अर्थ मागणी असा आपण करून ठेवूया. प्रार्थना याचा अर्थ आपण मागणी केली. मागणी करणं म्हणजे प्रार्थना करणं नाही. त्याने जे दिले त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे प्रार्थना करणं. देवा एवढं सुंदर शरीर दिलं, तुझा आभार आहे. तुम्हाला एवढे सुंदर नेत्र दिलेस, हे डोळे दिलेस, मला हात चांगले दिलेस, पाय चांगले दिलेस, चांगली वाणी दिलीस बोलायला, तुझे किती उपकार आहेत हे त्याच्याबद्दल वर्णन करणं म्हणजे प्रार्थना करणं. आपण काय म्हणतो माहितीये का, माझ्या घरात कोंबड्याचे 4-5 अजून वाढू दे, व्यवसाय चांगला चालू दे, नोकरीत प्रमोशन दे, आपण मागतो. आपण म्हणतो देवाला प्रार्थना केली. प्रार्थना नाही केलीस, तू मागितलंस. मागणं वेगळं, प्रार्थना वेगळी. प्रार्थना याचा अर्थ त्याच्या करुणेची विनवणी करायची. त्याने केलेच आपल्याकरता, एवढं सगळं देवाने तुमच्या माझ्यासाठी दिले ना, त्याच्याबद्दल त्याचे आभार मानायचे. प्रभु हम भी शरणागत है, स्वीकार करो तो जाने. हमें भी पतित से पावन, सरकार करो तो जाने. ये जीवन नया जर्जर है, हर पल विनाश का डर है. जीवन नया जर्जर है, हर पल विनाश का डर है. ऐसे ही एक पथिक को उद्धार करो तो जाने. प्रभु हम भी शरणागत है, स्वीकार करो तो जाने. अशी त्याला विनंती करायची. महाराज आपण जर पाहिलं प्रत्येक आपण असं बरोबर अभंगात वरून पाहिलं, रात्री येते ना अभंगाकडे पाहिलं ना, तर तुकोबा असू द्या, अन्य संत असू द्या, संतांनी भगवंताला प्रार्थना केलेली अभंगाच्या रूपात. नये जरी तुझी मधुर उत्तरे, तिथलासे सुस्वरे पांडुरंगे. असे अभंग जर एक ऐकले ना महाराज, तर ती प्रार्थना आहे. म्हणून भगवान परमात्म्याची प्रार्थना करणं याचा अर्थ त्याची विनंती करणं, विनवणी करणं. आणि म्हणून जसं एक लहान पोरगा आईच्या पुढे सारखं विनंती करत असतं आणि त्या विनंतीला मान देऊन आई त्याला भरभरून देते, तसं भगवंताची विनंती केली की भगवंत सुद्धा भरभरून देतो. बहु आहे करुणावंत, आनंद हे नामजा. त्यावेळेला काय करतो भगवान, जसं आई एवढं सांगतो मी सेवा आठवतो वेळ झालाय. जसं आई पोरग रडते म्हणून पोराला चॉकलेट देते, बिस्किट देते, खेळणं देते. नाही आता हल्लीच्या आया मोबाईल देतात म्हणून तो सोडून द्या. पण ती आई काय करते, पोरग मला सतवतंय, सारखं हाक मारते, सारखं हाक मारते, सारखं हाक मारते. चॉकलेट दिला, नाही राहिलं तर बिस्किट दिला, बिस्किट नाही दिलं तर कुरकुरा देते, कुरकुरा दिला तर अजून काहीतरी खेळणं देते. का तर याच्यात कुठेतरी गुरफटून राहावं, पोरानं मला काम करायला मोकळीकता द्यावी. एकदा का पोरं कुरकुऱ्यात गुंतलं, बाहुलीत गुंतलं, बाहुलीत कळते ना, बाहुलीत गुंतलं, खेळण्यात
शहाणा मुलगा असेल ते खेळण्यात पण गुंतत नाही, बाहुलीत पण गुंतत नाही, वस्तूत गुंतत नाही, खाद्यपदार्थात गुंतत नाही. ते म्हणतो मला काही नको, मला फक्त तूच पाहिजेस. त्यावेळेला आई सगळं काम बाजूला टाकते आणि त्याला उचलून घेते, कारण त्याचं रडणंच थांबत नाही. तसं भगवान परमात्मा कधी सत्ता देतो, कधी संपत्ती देतो, कधी सामर्थ्य देतो, कधी प्रसिद्धी देतो, कधी लौकिक देतो, कधी वैभव देतो. आणि याच्यात जर गुरफटलो तर देव म्हणतो बरं झालं माझ्यापासून लांब निघाला. पण जो याच्यात कशातच गुरफटत नाही, तो म्हणतो मला तुझं हे काही नको, लगे मुक्ती धन संपदा, मला फक्त तूच पाहिजेस. त्यावेळेला मग भगवान परमात्मा सगळं बाजूला सारखं त्याच्यासाठी धावून येतो. कारण तो बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा, तो हा उतरील पार भवदुष्ट रणनीचा कोरा सांगतात. हे सगळं मी सांगतोय त्याला कारण तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट. याची प्रचिती, याची अनुभूती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुष्ट रणनीचा ज्ञान देव तुका. भगवान भैरवनाथांच्या चरणावर, मारुतीरायांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. या आजचा हा तसं तर भगवान मारुतीरायांचा आजचा प्राकट्य उत्सव आहे, जयंतीचा उत्सव आहे. भगवान मारुतीरायांचं आगमन आजच्या दिवशी झालेलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा हाच आदर्श घ्यावा. शरण शरण हनुमंता कुमार गांगुलीचा. जसं भगवान परमात्म्याला मारुतीरायाची शरण केलेली आहे आणि म्हणून तुकोबऱ्याने सुद्धा मारुतीरायाला विनंती केली की देवा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुगठा, तुला मी शरण आलेलो आहे, मला या भक्तीच्या वाटा दाखव. तसं मारुतीरायाला आपण विनंती करू की भगवंता तुझ्या शरणागतीची, जशी तू भगवंताच्या चरणावर शरणागती स्वीकारली तशीच आत्मीयतेची शरणागती आमच्याही आयुष्यात यावी, अशा प्रकारची प्रार्थना करूया. सुंदर अशा प्रकारचंही आपल्या गावचं नियोजन असते. हे मला वाटतं 2-3 वर्ष झाले की इथं येतोय, पण बदल काय वेगळा समाजात काय वाढ होत नाही हाय असं. आणि ते पण विशेष मला एक वाटतं, कीर्तनकार आला चाल झाली सगळं झालं की मागणं लोक येतात. मला वाटतं मालिकेचं एपिसोड संपत असते, सगळ्या मालिका संपलेच सगळी सगळी मंडळी तुला एवढे लांबून लांबून येतात बसतात. बरं एका कामाला येतात असं काही नाही. कीर्तनकार येतो म्हणजे काही कीर्तनकाराला दुसरा धंदा येतो असं काही नाही. ही कलाकार मंडळी येतात,
हे सगळं येऊन का एक हेतू असतो की आपल्या परिसरात सप्ते चालतात, ग्रामीण भागात छोटे मोठे सप्ते चालतात. ही परंपरा पूर्वजांनी घालून दिलेली साधू संतांची परंपरा आहे. ती गावात अखंडित राहिली पाहिजे, चालली पाहिजे, वाढली पाहिजे, त्याच्यासाठी सगळी वेळ देत असतात. आणि एवढी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरेला बाहेरची लोक जर साथ देत असतील तर आपण आपल्या गावात राहून आपण आपल्या परंपरेला साथ दिलीच पाहिजे. यायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही एकटा येतात, मी अजून जोगा तिघांना आणा, घरात वातावरण बनवलं पाहिजे की गावात सप्ताह चाललाय, जाऊया. शेजारी चर्चा झाली तर शेजारची चर्चा दुसरी न करता ही करावी, गावात सप्ताह चाललाय, जाऊया. एवढं मोठं गाव झालं, एवढं सगळी बैठक व्यवस्था आहे, सुंदर वातावरण आहे. किती दिवस, 5-7 दिवस तुम्हाला कुठे दिवसभर इथे बसायचंय, 2 तास तरी वेळ दिला पाहिजे, आलं पाहिजे आपण सगळे. हे सगळ्या आपल्या तसं जर पाहायचं म्हटलं तर आपला हा ग्रामीण भाग पडतो, आपला हा परिसर. तुमच्याकडे जमीन चांगली आहे म्हणा, तर अजून आमच्या भागावर आला तर तुम्ही सगळं ग्रामीण भाग आहे, पावसावर शेती अवलंबून आहे. आणि अशा ठिकाणी छोटी मोठी पारायण करावी लागतात. आर्थिक स्रोत सगळ्यांनाच मोठा असतो असं नाही. त्याच्यामुळे आपली मंडळी विचार करूनच वक्त्याला फोन करतात की फार मोठे महागडे वक्ते हल्लीच्या काळातले बोलून परवडणार पण नाही. आणि महागडे वक्ते आपल्यासारख्या ग्रामीण भागाला कोणी येणार सुद्धा नाही, तर ते आर्थिक सोर्सनं परवडत नाही. पण सगळी मंडळी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्यातली मंडळी, आपल्यातले कलाकार, आपल्यातली वादक, गायक, परमार्थातील जिज्ञासू मंडळी, वक्ते असतील, सगळे आपल्या परिसरातील सगळी मंडळी साहित्य वेळ देत असतात, साथ देत असतात. तसं जर पाहायचं म्हटलं तर आपल्या परिसराला सुद्धा खूप अभ्यासू वक्ते आहेत. आम्ही नेहमी सांगतो आपल्या परिसरात सुद्धा जसं एखाद्या बाहेरच्या भागातला वक्ता प्रचलित झालेला असतो की त्या वक्त्यामुळे त्या भागाचं नाव असतं. काय नाही बाबा, बुलढाणा म्हटलं की माणसापुढे एकच नाव, मुक्ताईनगर म्हटलं की माणसापुढे एक नाव. तसं आपल्या तालुक्यात सुद्धा अभ्यासू माणसं खूप आहेत, खूप आहेत. आता रमेश महाराज का अभ्यासू महाराज आहे, यशवंत महाराज कुंभारगावकर अभ्यासू कीर्तनकार आहे, विजय महाराज सापकाळ अभ्यासू कीर्तनकार, अजून लहुदास महाराज शेळके अभ्यासू कीर्तनकार, अजून बरीच मंडळी आहेत. माझ्या परिचयात मी 2-4 नावं सांगितली, पण अजून आपल्या भागात खूप मंडळी अशी आहेत की अभ्यासपूर्ण कीर्तन करतात. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला शोभेल असं कीर्तन करणारी मंडळी आहेत. त्याच्यामुळं आपल्याही भागातल्या चांगल्या वक्त्यांच्यामुळं आपल्याही बाहेरच्या परिसरात गेले की आपल्या भागाचं, आपल्या कराड पाटण भागाचं सुद्धा त्याच प्रकारचं असं आहे. त्याच्यामुळे तरी सुद्धा ही मंडळी एवढं सगळं असून सुद्धा आपण हाक मारली तरी ती सगळी मंडळी वेळ देत असतात. आपले सगळेच वक्ते, असं काय नाही की 4 नाव घेतली म्हणजे 4च आहे. आपल्या परिसरातले सगळे वक्ते तुम्ही हाक मारली तरी वेळ देतात. असं काय नाही की पैशासाठी कोण आडून बसले काय नाही, असं नाही. का तर आपल्या परिसरातले सत्य अखंडित राहिले पाहिजे, वाढले पाहिजे आणि त्या परंपरा जोपासल्या पाहिजे. हे जसं सगळ्यांना वाटतं तसं ज्या गावात कार्यक्रम होतो ना त्या गावकऱ्यांना सुद्धा असंच वाटलं पाहिजे की आपल्या गावातला सत्ता वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आपल्या गावातल्या सत्याला आपण भरपूर संख्येने आलं पाहिजे. तुम्ही इथं काय देता काय नाही देत त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, ते तुमचं कर्तव्य. गावात राहताय म्हणजे तुम्ही देणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण गावाबद्दल सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य असतं. घरात जसं कर्तव्य तसं गावाबद्दल कर्तव्य. गावातल्या कार्यक्रमाला गावातल्या लोकांनी दिलं पाहिजे, तुमचं कर्तव्य. तो भाग सोडून द्या, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण गावात जर आध्यात्मिक वातावरण असेल तर तिथं 7 दिवस उपस्थित राहिला पाहिजे. स्वतः न येता सगळ्यांना सांगून, सगळ्यांना जागृत करून, सगळ्यांनी मिळून आलं पाहिजे. हे 5-7 दिवस परमार्थाचा आनंद घेतला पाहिजे. आणि असाच परमार्थाचा आनंद घेण्याची सद्बुद्धी भगवंताने आपल्या सगळ्यांना देवो. आपल्या आयुष्यातील हा परमार्थमय जीवन व्हावं आणि आपल्या आयुष्यातील बराच काळ भगवत सेवेत, भगवत चिंतनात समर्पित व्हावा, अशा प्रकारची प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी मला सेवेची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणचे सर्व सप्ताह मंडळांचे मी आभार मानतो. या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे कुलकर्णी काका असतील, त्यांच्या परिचयातून मला पहिल्यांदा इथे येण्याचा योग प्राप्त झालेला होता आणि त्यांच्या परिचयातून काकांनी मला एक संधी दिली म्हणून काकांचे आभार मानतो. केवळ सत्यापुरतं नाही, इतर मध्ये आधी सुद्धा त्यांची माझी गाठभेट होते, फोनवर बोलणं असतं, चर्चा करतात परमार्थाची. अशी सुंदर व्यक्तिमत्व आपल्या गावातील आहे. काकांचा आभार मानतो. काकांच्यामुळे गावातील काही ग्रामस्थांचा माझा परिचय झाल्याबद्दल काही मंडळींची नावं माझ्या माहित नाही, सगळ्या बापूंची सगळ्यांची नावं सगळ्यांची माहिती आहेत. सगळ्यांचा आभार मानतो. विनयकरी असतील, त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ चालक आमचे अण्णा असतील, त्यांचे आभार मानतो. आणि आपल्या विभागाचे कीर्तन साथीचे एक सुंदर व्यक्तिमत्व आणि सतत प्रसन्न राहणारे आमचे आदरणीय हरिभक्ती परायण
अशी लहान लहान मुलं आहेत आपल्याही गावाच्या घरात कोणाला का बरं प्रेरणा होणे आपण शिकावं मोठं व्हावं असं परमार्थिक मुलं या असो झालेली सेवा पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो भगवंताच्या चरणावर साधू संतांच्या चरणावर सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय